ही बघा मी माझ्या शेतातून फ्रेश भाजी आणलेली गवारीच्या शेंगा. हा एक मुळा पण आणलेला आहे मळ्यातून. ही शेतामधली भेंडी पण आणलेली फ्रेश. आणि माझ्या घरी ना पाणीपुरी बनवतोय आम्ही. हे सगळे नातवंड पाणीपुरी खाण्यासाठी बसलेले आहेत घरामध्ये. प्लेट भरायला चालू आहे. सुनबाई प्लेट भरते. पाणीपुरीचं पाणी पण तयार आहे. बारीक कांदा कापून घेतलाय. प्लेटा भरायला चालू केलेत. हे बघा हे सगळे नातवंड पाणीपुरी खाण्यासाठी बसलेत. हे बघा हे 1 नंबरचा नातू, 2 नंबरची नात, 3 नंबरची नात, 4 नंबरचा नातू आणि ही 5 नंबरचा नातू. 5 नातवंड बसलेत. खूप चविष्ट, स्वादिष्ट, रुचकर अशी पाणीपुरी बनवलेली. पाण्यामध्ये पुदिना घातला का? पाणी पण तयार आहे. खेडेगावात कुठं जायचं पाणीपुरी खायला? पोरांना तर खायचं असतं, मग घरीच बनवून द्यायचं त्यांना. आम्ही शेतामध्ये राहतो, वाडी वस्तीवर. तर काय भेटत नसतं, ना हॉटेल, ना कॅन्टीन, ना काही. सगळ्यांच्या प्लेटा तयार व्हायला लागलेत. आणि शेतातून आणलेली शेंगा आहे ना, त्याची पण चमचमीत भाजी बनवणार आहे मी संध्याकाळच्या जेवणाला. आता निवडायची, नंतर धुवायची आणि चमचमीत भाजी बनवायची. ताजी फ्रेश भाजी. ताज्या भाजीची चवच वेगळी आणि घरी केलेल्या डिशची पण चव वेगळी. घरच्या घरी पाणीपुरी. प्रत्येकाने एक एक द्या. हर्ष कसं झालंय सांगायचं खाऊन बघून. टाका तोंडामध्ये बघू कसं झालंय. अरे वरती कर तोंडाचं. सृष्टी सांग कसं झालंय. मस्त. वाट बघत बसलेत छोटे छोटे बच्चे. कधी पाणीपुरी येते, कधी पाणीपुरी आली बघा. घ्या घ्या. पुरी तळून घेतली, पाणी बनवून घेतलं आणि पुरीमध्ये भरून घेतलं. त्यात कांदा टाकून घेतला आणि स्वादिष्ट चविष्ट पाणीपुरी तयार.